विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासातील पावन आणि पवित्र श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक या धुळे शहरातील लुंबिनी बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। या पावन पवित्र श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने फार मोठ्या संख्येने आपण आपल्या अत्यंत सुंदर अशा लुंबिनी विहारामध्ये जमला आहात। खरं तर आम्ही फक्त फोटोमध्ये बघितलं होतं विहार, जे अत्यंत सुंदर आहे। अत्यंत म्हणजे जो काम करणारा जो कारागीर आहे त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं जी कला आहे ती कला या कामामध्ये म्हणजे ओतलेली आहे। अत्यंत प्रसन्न असं हे विहार या जळगाव पासून आपल्या 90 किलोमीटर असणाऱ्या धुळे ऐतिहासिक शहरामध्ये आपण निर्माण केलं। तसं धुळ्यामध्ये आम्ही अनेक वेळा येत असतो, आपल्याकडे पहिल्यांदा येत आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा आणि सरांची भेटसुद्धा आमची कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली होती। तर अतिशय आनंद मला झाला। सुंदर असं विहार आपण बघितलं। येण्यासाठी थोडा वेळ झाला, त्याला कारण तसं आहे की 4 ठिकाण, हे 4थं प्रवचन आहे। म्हणजे सकाळपासून आज दिवसभर शेड्यूल पौर्णिमा असल्यामुळे अगदी सकाळपासून शेड्यूल बिझी आहे आणि त्यामुळे येता 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 आपल्याकडे हा वेळ झालेला आहे। तर आजची पौर्णिमा आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पौर्णिमा आहे। वर्षावासातील पहिली पौर्णिमा आहे। भगवंताच्या धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे पौर्णिमा करण्यामागचा उद्देश इतिहासाला जाणणे, इतिहासाला समजून घेणे आणि त्या इतिहासामधून आपण काय प्रेरणा घेतो, आपण कशा प्रकारचं जीवन जगतो, ही प्रेरणा आपल्याला त्या इतिहासामधून पाहायला मिळते किंवा ती इतिहासाची प्रेरणा आपल्याला घ्यायची असते। भगवंताचा धम्म हा कल्याणकारी आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे। जो मनुष्य भगवंताच्या धम्माला जाणतो, समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचं बघा कल्याण होत असते। कारण चिरंतिठंतो सद्धम्मो असं आपण वंदनेमध्ये म्हणतो। सदा सर्व काळ भगवंताचा धम्म हा सारख्याच स्वरूपामध्ये फळ देणारा असतो। भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत होत होते। आजही लोक श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत होतात आणि भविष्यामध्ये सुद्धा भगवंताच्या धम्माचं आचरण करणारे लोक या 4ही प्रकारच्या फळाची प्राप्ती करतील। कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा असतो। धम्म हा प्रॅक्टिकली आहे आणि प्रॅक्टिकली जर आपण धम्माचं आचरण केलं, धम्माचं अनुसरण केलं, तर ते फळ आपल्याला प्राप्त होत असते। कारण असंख्य उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कारण मनुष्याचं जीवन परिवर्तनशील आहे असं भगवंताने म्हटलं आहे। सतत मनुष्याचं जीवन बदलत असते आणि सतत परिवर्तनशील आपलं जीवन असल्यामुळे
मनुष्याचे संस्कार सुद्धा सतत बदलत असतात. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे बघा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आपण सुद्धा पुण्यवान आहात. आपल्या शहरामध्ये सुद्धा म्हणजे बाबासाहेब आले. आपलं हे शहर सुद्धा ऐतिहासिक आहे, कारण जवळच आपल्याकडे जो लांडोर बंगला आहे, तर इतिहासामध्ये आपण असं बघतो की तिथे बाबासाहेब आले होते, बाबासाहेब तिथे राहिले होते. गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा बाबासाहेब आले होते असं आपण म्हणतो. इतिहासामध्ये इतिहासाची ही उजळणी जेव्हा आपण बघत असतो तर आपल्याला या पावन आणि पवित्र भूमीमध्ये राहण्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष रूपाने प्राप्त होत असतो. कारण त्या बोधिसत्वांचा जिथे जिथे स्पर्श झाला, जे बोधिसत्व जिथे जिथे गेले तिथे तिथे बघा लोकांमध्ये परिवर्तन झालेलं आहे, लोकांमध्ये बदल झालेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची ही एक फार मोठी जबाबदारी आपली आहे. आणि त्यामुळे या जबाबदारीला जाणत असताना, कारण बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर हा संपूर्ण भारत मी बौद्धमय करेल. बाबासाहेबांचा हा संकल्प आहे आणि हा बाबासाहेबांचा संकल्प बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांना बोधिसत्वांना जे जे काही कामं करायचे होते ती सर्वच्या सर्व कामं त्यांनी केलेली आहे. प्रत्यक्ष रूपाने आपल्याला त्याचं आचरण, त्याचं अनुसरण आता करणं अत्यंत गरजेचं आहे. संविधानाच्या रूपाने बाबासाहेबांनी पूर्णतः हा भारत देश बघा बौद्धमय केलेला आहे आणि त्यामुळे प्रॅक्टिकली धम्माचं अनुसरण आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. आजची पौर्णिमा बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेष रूपाने आजच्या पौर्णिमेचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल. कारण पौर्णिमा आपण जी करत असतो, खरं तर सुरुवातीला मी सांगेल तुम्हाला की पौर्णिमेच्या दिनाच्या निमित्ताने, कारण हा महत्त्वाचा दिवस असतो, तसं प्रत्येक दिवसच आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, परंतु विशेष रूपाने निसर्गाच्या नियमाला अनुसरून पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि 2 अष्टमी असतील तर या दिवशी बघा आपण उपोषितशील ग्रहण केलं पाहिजे. तुम्हाला सांगेल मी उपोषिताचा काय लाभ होतो, काय फायदा होतो. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अधिक जेवढं जेवढं पुण्य आपल्याला करता येत असेल तेवढं तेवढं अधिक पुण्य आपण केलं पाहिजे. कारण आपण मनुष्य आहोत, आपण ज्ञानी आहोत, आपण प्रज्ञावान आहोत, आपण बुद्धिवान आहोत. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय हे सहज आपण जाणू शकतो. आणि त्यामुळे अधिक पुण्य आपण स्वतःला प्राप्त करून घेण्यासाठी जेवढं अधिक धम्माचं प्रॅक्टिकली आपण आचरण करू, प्रॅक्टिकली आपण अनुसरण करू तर त्याचा लाभ बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आजची ही जी पौर्णिमा आहे, भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणार आहे. कारण तशा पद्धतीने धम्माला टिकवण्यात आलेला आहे, तशा पद्धतीने धम्मतत्व संगायन केल्या गेले आहे. तशा प्रकारे भगवंताचे धम्म म्हणजे परंपरागत जे ज्ञानी भिक्षू होते, विद्वान भिक्षू होते, उपासक होते, उपासिका होत्या, या सर्वांनी बघा बुद्ध धम्म टिकून ठेवलेला आहे. भगवंताचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं आणि भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर, कारण प्रत्येक मनुष्याच्या मनाची मानसिकता ही सारखी नसते, प्रत्येक मनुष्याची मानसिकता ही भिन्न असते. आणि त्या काळामध्ये भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर काही जे नव्याने भिक्षू झाले होते तर ते नव्याने भिक्षू, ज्याचं साहित्यामध्ये नाम उल्लेख सुद्धा केला जातो, सुभद्र नावाचा एक भिक्षू बघा अशा प्रकारचं वक्तव्य करतो की अरे तुम्ही आक्रोश का करता, तुम्ही का रडता. कारण भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर काही भिक्षू रडू लागले जे की दुःखमुक्त नव्हते. तर त्यांना असं वाटलं की भगवंत लवकर गेले, कारण भगवंतावरती त्यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे ते रडू लागले, आक्रोश करू लागले आणि म्हणू लागले की अरे भगवंत लवकर गेले. आणि जे भिक्षू दुःखमुक्त होते ते शांतपणे भगवंताच्या परिनिर्वाणाच्या म्हणजे अवस्थेला जाणत होते, पाहत होते की भगवंत पहिल्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये, तिसऱ्या अवस्थेमध्ये, म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये भगवंत जात आहेत. आणि अशा पद्धतीने, कारण त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं ज्ञान होतं. परंतु जे दुःखमुक्त नव्हते तर ते भिक्खू मात्र बोलू लागले. त्यामध्ये एक जो सुभद्र होता तो बोलू लागला, अरे तुम्ही कशाला रडता, तुम्ही कशाला आक्रोश करता. बरं झाले श्रमण गौतम मूर्तीला प्राप्त झाले. कारण श्रमण गौतम आपल्याला सांगायचे हे करू नका, हे करा, ते करू नका, ते करा.
आणि आपल्याला विनयाचं बंधन ते सातत्याने टाकत असत. आता मात्र आपण स्वच्छंदपणे विहार करू शकतो, आपल्याला आता कोणी काही म्हणणार नाही. असं वाक्य बोलल्याबरोबर बघा, भगवंताचे अत्यंत जवळचे शिष्य महाकाश्य भंते ऐकतात आणि ते विचार करते की अरे, भगवंताचं महापरिनिर्वाण होऊन अगदी काहीच दिवस झाले आणि भिक्षूंमध्ये अशा प्रकारची वार्ता होऊ लागली, अशा प्रकारचा संवाद होऊ लागला, अशा प्रकारे भिक्खू बोलू लागले, हे मात्र योग्य नाही. धम्म आणि विनय धोक्यामध्ये आहे आणि धम्म आणि विनय जर धोक्यामध्ये असेल तर धम्म पूर्णपणे लयास जाईल. आणि त्यामुळे बघा, महाकाश्य भंतेने त्या काळामध्ये लगेच तात्काळ स्वरूपामध्ये तिथे जे अरहंत भिक्खू होते त्या अरहंत भिक्खूंची कमिटी बोलवण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं आहे की 499 अरहंत तिथे उपलब्ध होते. तसे असंख्य भिक्खू होते, पण त्या प्रसंगी 499 तिथे विद्वान ज्ञानी भिक्खू होते. कारण सारिपुत्त भंते परिनिवृत्त झाले होते, महामोगल्यान भंते परिनिवृत्त झाले होते आणि सारिपुत्त भंतेनंतर महामोगल्यान भंतेनंतर जर संघामध्ये सिनियर कोणी असेल तर ते महाकाश्य भंतेजी होते, रेवत भंतेजी होते, यश भंतेजी होते. परंतु महाकाश्य भंतेंची फार विशेषता आहे. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती बघा, महाकाश्य भंते जीवनचरित्र आहे. बुद्धांच्या अगदी ते जवळचे होते, कारण त्यांच्यामध्ये विशेष 7 गुण होते. जसे भगवंत दिसत होते अगदी ते भगवंतासारखे दिसत होते, कारण 7 लक्षण त्यांच्यावरती सुद्धा होते आणि ज्ञानी होते, विद्वान होते, धम्म आणि विनयाचं काटेकोरपणे पालन करणारे होते. आणि त्यामुळे ते असा विचार करतात की भिक्खूंची संगती आपण भरवली पाहिजे. 499 भिक्खू असतात, आनंद भंते मात्र अरहंत नसतात. अरहंत भंते फक्त श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालेले असतात, कारण आनंद भंते भगवंताचे सेवक असतात आणि रात्रंदिवस केवळ भगवंताची सेवा करावी, केवळ भगवंताची सेवा केली पाहिजे असाच भाव त्यांच्या मनामध्ये असतो. त्यामुळे ते ध्यान मनन चिंतन काही करत नाहीत, केवळ भगवंताची सेवा करणे आपला हा धर्म आहे असं ते जाणतात आणि स्वतःला पाहण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे केवळ ते श्रोतापन्न असतात. महाकाश्य भंते आनंद भंतेला म्हणजे आनंद, तुम्ही जर अरहंत पदाला प्राप्त नाही झाले तर तुमच्या वाचून आम्ही धम्मसंगती घेऊ शकतो. परंतु आनंदा वाचून बघा धम्मसंगती होऊ शकत नव्हती, कारण आनंद अधिक काळ भगवंताच्या सहवासामध्ये आणि भगवंताच्या सोबत राहणारा कोणी भिक्षू जर असेल तर ते म्हणजे भंते आनंद असतात. तर आनंद भंतेना ते फटकारतात, ते बोलतात की या रात्री जर तुम्हाला अरहंतपद प्राप्त नाही झालं तर तुमच्या वाचून आम्ही धम्मसंगती भरवतो. आनंद भंते मनावरती घेतात आणि आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या मध्यरात्री भंते आनंद यांना अरहंत पदाची प्राप्ती होत असते. हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण बघा आजच्या पौर्णिमेचं महत्व आहे. आणि भंते आनंद अरहंत पदाला प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 500 भिक्खूंच्या समवेत राजगृह या ठिकाणी जे वैभारगिरी नावाचा पर्वत असते त्या वैभारगिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी सप्तपर्णी गुफा असते. त्या सप्तपर्णी गुफेमध्ये 5 ते 6 महिन्यापर्यंत वैदेही पुत्र अजात शत्रू यांच्या मदतीने धम्मसंगती भरत असते. म्हणजे ती धम्मसंगती 5-6 महिन्यापर्यंत चालत असते. मग 5-6 महिन्यापर्यंत त्यांनी काय केलं, हा प्रश्न निर्माण होतो आपल्याला की 5-6 महिन्यापर्यंत काय केलं. तर 5-6 महिन्यापर्यंत भगवंतांनी जेवढे काही उपदेश दिले त्या उपदेशाचं पूर्णपणे त्यांनी संगायन केलं. संगायन म्हणजे त्याला पुन्हा त्यांनी त्याचं रिपिटेशन केलं. आनंद भंते संगीतीला सांगत होते, कारण आनंद भंते मुख्य होते. आनंद भंतेंनी जे सुत्त पिटक आपल्याला पाहायला मिळते ते संपूर्ण सुत्त आणि अभिधम्म आनंद भंतेंनी तिथे संगीतीच्या समोर म्हणून दाखवले. उबाली भंते जे नाभी असतात तर त्यांनी विनय पिटक संगीतीला बोलून दाखवलं. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही सुत्त वाचलं असेल तर सुत्ताच्या सुरुवातीला एवं मे सुतं एकं समयं भगवा सावतीयं विहरती, सावतीयं राजगहे, सावतीयं नालंदा, सावतीयं वाराणसीयं, अशा प्रकारचं ज्या ज्या सुत्तामध्ये येते आपण असं गृहीत धरायचं की ते भगवंताच्या मुखातून निघलेलं सुत्त आहे. ज्या सुत्ताच्या सुरुवातीला एवं मे सुतं नसेल तर आपण गृहीत धरू शकतो की ते भगवंताच्या मुखातून निघलेलं वचन नाही. मग ते भिक्षूंनी सुद्धा काही म्हटले, कारण 82,000 उपदेश
भगवंताने स्वतः दिले, 2000 उपदेश भगवंताच्या अग्रश्रावकांनी दिले। अशा प्रकारे धम्मामध्ये 84,000 धम्मस्कंद आहे, 84,000 उपदेश भगवंताच्या धम्मामध्ये आहे। त्यापैकी सुत्त पिटकामध्ये 21,000 उपदेश आहेत, विनय पिटकामध्ये 21,000 उपदेश आहे आणि अभिधम्म पिटकामध्ये 42,000 उपदेश आहे। अशा पद्धतीने 84,000 उपदेशाचा धम्मस्कंद आहे। आणि या 6 महिन्यामध्ये त्यांनी बघा त्यांचं चिंतन केलं, मनन केलं पहिल्या धम्मसंगतीमध्ये, आणि त्यामुळे तर आज आपल्याला धम्म प्राप्त होतो। आणि या धम्मसंगतीची जी सुरुवात झाली आहे तर ती सुरुवात आजच्या श्रावण पौर्णिमेच्या पावन आणि मंगलमय दिनी झालेली आहे। त्यामुळे आजची पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर मग दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये, तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये, चौथ्या संगतीमध्ये, पाचव्या संगतीमध्ये, 6व्या संगतीमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने धम्माचं शुद्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी म्हणजे संगायन केल्या गेलेला आहे। आणि आज घडीला बघा आपल्याला धम्म हा शुद्ध स्वरूपामध्ये ऐक ना, 5व्या धम्मसंगतीमध्ये श्रीलंकेमध्ये वठ्ठगामिनी नावाचे जे राजा असतात तर त्यांच्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये ताडपत्रीवरती पहिल्यांदा धम्म हा लिपिबद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजे लिखाण, पूर्वीच्या काळामध्ये लिखाण थोडं होतं, म्हणजे पाठ करत होते, ज्याला भनक असं म्हटलं आहे। बघा किती स्मृती असेल आनंद भंतेंची, म्हणजे त्यांना संपूर्ण त्रिपिटक अगदी मुखोगत होतं आणि संगीतीला त्यांनी 5-6 महिन्यापर्यंत ते बोलून सुद्धा दाखवलं। पहिल्या धम्मसंगतीमध्ये, दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये, तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये, चौथ्या धम्मसंगतीमध्ये असं त्या सुत्तांचं संगायन होत गेलं। आणि 5व्या धम्मसंगतीमध्ये वठ्ठगामिनी राजांच्या कार्यकाळामध्ये ताडपत्रीवरती संपूर्ण त्रिपिटक पहिल्यांदा लिपिबद्ध करण्यात आलं। 6व्या धम्मसंगतीमध्ये ब्रह्मदेशामध्ये मार्बलवरती त्रिपिटकाचं संगायन करण्यात आलं। आणि त्यामुळे आजची पौर्णिमा बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे धम्म आणि विनयाच्या संघाच्या दृष्टिकोनातून। कारण संगायन जर झालं नसतं तर भगवंताचा धम्म आपल्याला प्राप्त झाला नसता। आणि त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर हे पहिली विशेषता आजच्या पौर्णिमेची आहे। त्याच्यानंतर भगवंताचे जे काही उपदेश आहे, भगवंताने सर्वच लोकांना उपदेश दिले। गोरगरीब असतील, मध्यमवर्गीय असतील, श्रीमंत लोक असतील, राजे लोक असतील, राण्या असतील, दुबळे लोक असतील, ऐक ना, चोर लोक असतील, डाकू लोक असतील, पतित लोक असतील, म्हणजे सर्व स्तरातील लोकांना बघा उपदेश भगवंताने दिलेला आहे। कारण भगवंत असे म्हणतात की माझा भिक्खू संघ हा सागरासारखा आहे। ज्याप्रमाणे सागरामध्ये असंख्य नद्या येत असतात आणि नद्या येऊन आपलं अस्तित्व संपून टाकतात, तिथे फक्त सागर म्हणून त्यांची व्याख्या केली जाते। अगदी तशाच प्रकारे वेगवेगळ्या कुळामधून, वेगवेगळ्या संप्रदायामधून, वेगवेगळ्या भागामधून जे काही भिक्षू येतात, कारण सर्व स्तरातील भिक्षू होते, श्रेष्ठींचे पुत्र भिक्षू होते, व्यापाऱ्यांचे मुलं भिक्षू होते, पतित होते, वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरातून बघा भिक्षू भिक्खुनी निर्माण झाल्या होत्या। आणि अशाच पद्धतीने डाकू अंगुलीमालाचं आपण नाव ऐकतो। डाकू अंगुलीमाल फक्त डाकू होता एवढंच आपल्याला माहित आहे। डाकू अंगुलीमाल होता आणि तो डाकूच होता असं आपल्याला माहित आहे, पण तो काय जन्म झाल्याबरोबर डाकू झाला का? नाही, जन्म झाल्याबरोबर डाकू झालेला नाही तो, कारण त्याचं नाव तर अहिंसक होतं। अहिंसकाचा अर्थ होतो की हिंसा न करणारा, म्हणजे मात्या पित्याने एवढं सुंदर नाव ठेवलं बघा अहिंसक, की जेणेकरून त्याने कुणाची हिंसा करू नये। अहिंसक अत्यंत हुशार होता, अत्यंत बुद्धिमान होता, अत्यंत ज्ञानी होता आणि गुरुचा अत्यंत प्रिय असा तो विद्यार्थी होता। परंतु काही चुकीमुळे, गैरसमजुतीमुळे बघा गुरुच्या त्याला शिक्षा दिली गेली। पूर्वीच्या काळामध्ये गुरुदक्षिणा दिली जात असे आणि त्यांना सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून 1000 लोकांची बोट, म्हणजे तू आणून दे मला, अशा प्रकारे बघा शिक्षा दिली। तो गुरुला विनंती करतो की मी, माझं नाव तर अहिंसक आहे, मी लोकांची हत्या कसं करू, मी लोकांना कसं मारू, मला दुसरं काहीतरी द्या, मी दुसरं काहीतरी आणतो। परंतु गुरुच्या मनामध्ये बघा गैरसमजुतीमुळे, एक गैरसमजुती मनुष्याला बघा कुठल्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते। आणि त्यामुळे गैरसमजुतीमुळे त्याला एवढी मोठी शिक्षा प्राप्त झाली गुरुदक्षिणेच्या द्वारा, आणि तो अहिंसकाचा बघा डाकू अंगुलीमाल बनत असतो। 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तर 999 लोकांना तो मारत असतो। 999 लोकांची बोटे तो आपल्या गळ्यामध्ये टाकत असतो, म्हणून त्याला अंगुलीमाल म्हटलं जातं। आणि शेवटी त्याच्याकडे कोणी जात नाही, 10 लोक, 5 लोक, 20 लोक, 50 लोक त्याच्याकडे जाऊ शकत नाहीत, कारण तो बलवान असतो, शूरवीर असतो
आणि शेवटी तो विचार करतो की अरे एकच व्यक्ती मला हवा आहे, पण व्यक्ती तर कोणीच भेटत नाही आहे. तर त्याच्या मनामध्ये विचार येतो की या क्षणी माझ्याकडे कोण येऊ शकतो, अशा क्षणी माझ्याकडे कोण येऊ शकतो. तर तो जेव्हा चिंतन करतो तर एकमेव व्यक्ती या संसारामध्ये आहे की तो माझ्याकडे आता येऊ शकतो. कारण मुलगा किती वाईट असेल, मुलगा किती भांडखोर असेल, मुलगा किती बंड असेल, किंवा कुठल्याही प्रकारे मुलगा अकुशल वाईट कर्म करत असेल, तर माता पित्यांना मात्र तो प्रियच असतो. माता पित्यांना कधीही तो आपला मुलगा वाईट वाटत नाही आणि तो विचार करतो की माझी माता मात्र माझ्याजवळ येऊ शकते, माझ्या मातेजवळ मी जाऊ शकतो आणि माझ्या मातेचं एक बोट कापून माझी प्रतिज्ञा मी आता पूर्ण करतो. असा विचार बघा त्याच्या मनामध्ये येतो. भगवंत असे म्हणतात की माता पित्यांची हत्या करणे, माता पित्यांना त्रास देणे, माता पित्यांचं रक्त काढणे हे महापाप आहे. त्याच्यासारखं अकुशल कर्म, त्याच्यासारखं वाईट कर्म, त्याच्यासारखं पाप कर्म या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. भगवंताने जे महापाप सांगितले त्यापैकी बघा, माता पित्यांना त्रास देणे, माता पित्यांची हत्या करणे, माता पित्यांचं रक्त काढणे हे महापाप आहे असं भगवंताने जाणलं. भगवंत आपल्या दिव्य दृष्टीने जाणतात की अरे हा अंगुलीमाल तर महापाप करण्यासाठी जात आहे, याच्यातलं साधुत्व सर्व संपलं आहे का? तर भगवंत जाणतात की याच्यातलं साधुत्व आणखी संपलेलं नाही. भगवंत त्या दिशेने जातात. असंख्य लोक भगवंताला सांगतात की भगवान त्या दिशेने तुम्ही जाऊ नका, त्या दिशेने डाकू अंगुलीमाल राहतो. भगवान तो लोकांची हत्या करतो, लोकांना मारतो, तो अत्यंत क्रूर आहे. भगवान त्याच्या मनामध्ये दया नाही, मया नाही, तो कुणालाही मारतो. भगवान तुम्हाला सुद्धा तो मारेल. भगवंत असतात, भगवंत महाकारुणिक असतात आणि भगवंत त्याच्या दिशेने जातात. जेव्हा तो भगवंताला बघतो तर तो विचार करतो, त्याला आश्चर्य वाटते, अरे या दिशेने 5 लोक, 10 लोक, 20 लोक येऊ शकत नाहीत, 50 लोक येऊ शकत नाही, आणि हा साधू संन्यासी एकटा या दिशेने येत आहे. हा एकतर वेडा असला पाहिजे, कारण वेडा व्यक्तीच माझ्यापर्यंत येऊ शकतो. ठीक आहे म्हणतो, जो असेल तो असेल, आपण त्याला मारू आणि आपली प्रतिज्ञा आज आपण पूर्ण करू असं म्हटलं आहे. बघा बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं की जेव्हा तो अंगुलीमाल भगवंताला पकडण्यासाठी जातो, जो अंगुलीमाल हरणाच्या वेगाने धावणारा असे, जो अंगुलीमाल सशाच्या वेगाने धावणारा असे, जो अंगुलीमाल वेगवान प्राण्यांच्या वेगाने धावणारा असे, तो अंगुलीमाल मात्र भगवंताला पकडू शकत नाही. मग तो म्हणतो, अरे श्रमणा तू थांब. भगवंत म्हणतात की अहिंसक मी थांबलेला आहे, तू मात्र धावत आहे. तो म्हणतो मी कसा काय धावत आहे? भगवंत म्हणतात तू रागाने धावत आहे, द्वेषाने धावत आहे, मोहाने धावत आहे, क्रोधाने धावत आहे, माझे सर्व हे नष्ट झालेले आहे. बघा भगवंताने काय जास्त उपदेश त्याला दिला नाही, अगदी मोजकाच उपदेश दिला. आणि ज्ञानी लोकांना जास्त सांगण्याची गरज नाही. ज्ञानी लोकांना अगदी थोडंसं जरी सांगितलं तरी ते तात्काळ धारण करू शकतात, कारण त्यांची ती विशेषता असते. भगवंताच्या सहवासामध्ये बघा, तो काही क्षण आला, त्याचं मन परिवर्तन झालं. भगवंत असे म्हणतात की त्याने हत्यार टाकलं, तो भिक्षू बनला. एवढंच नव्हे तर भिक्षू बनून तो अरहंत झाला, दुःखमुक्त झाला. अरहंतच नव्हे तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्रीमध्ये जर कोणी अग्र असेल तर ते म्हणजे अहिंसक आहे, म्हणजे अंगुलीमाल आहे. बघा, ज्याने 999 खून केले अशा भिक्षूला भगवंताने मैत्रीमध्ये अग्रस्थान दिला. हत्या करण्यासाठी काय सहज मनुष्याचं मन लागते का? हत्या करण्यासाठी, द्वेषपूर्ण बोलण्यासाठी मनुष्याच्या मनामध्ये उच्च कोटीचा क्रोध निर्माण व्हावा लागतो. अशा प्रकारच्या अहिंसकाला भगवंताने बदलवलं आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या मंगलमय दिनी. म्हणून तर ही श्रावण पौर्णिमा बघा, कारण म्हणजे भगवंताने अशा प्रकारच्या लोकांवरती विजय मिळवला आहे. कारण जे ज्ञानी लोक असतात, विद्वान असतात, प्रज्ञावान असतात, ते सहज त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत असते. जसं भगवंत उदाहरण देतात, वर्णामध्ये असणारा चम्मच, वर्णामध्ये आपला चम्मच असतो, अगदी सुरुवातीपासून तो असतो, आणि सुरुवातीपासून असणारा चम्मच संपूर्ण भाजी संपेपर्यंत त्या पातेल्यामध्ये आपल्या असतो. पण त्या चम्मचला त्या वर्णाची चव कळते का? कळत नाही. पण त्या वर्णाचा एक थेंब जरी आपण आपल्या जिभेवर टाकला तर तात्काळ क्षणी आपण सांगू शकतो की भाजी कशी झाली, वरण कसं झालं. भगवंत असे म्हणतात की अगदी तसंच आहे.
ज्ञानी लोकांच्या सहवासामध्ये अगदी काही क्षणभर जर आपण राहिलो तर आपल्या जीवनाचं परिवर्तन होत असते, परंतु मूर्ख लोकांच्या सहवासामध्ये आयुष्यभर जरी आपण राहिलो तर काहीही लाभ होत नाही. म्हणून असं म्हटलं आहे की शहाण्याचा नौकर बनण्यापेक्षा, शहाण्याचा म्हणजे जो काही नौकर आहे तर ते शहाण्याचा नौकर बनण्यापेक्षा मूर्खाचा मालक बनणं हे वाईट आहे. कारण शहाण्याचा नौकर बनला तर काही शिकायला तरी मिळेल, पण मूर्खाचा जर मालक बनलं तर काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात, असे वनाच बालानंग पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानंग एतं मंगलमुत्तम. जीवनामध्ये कधीही मूर्खांची संगती आपण करू नये. पंडित लोकांची संगती, पंडित लोकांचा सहवास आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि पूजनीय लोकांची सदा सर्व काळ आपण पूजा केली पाहिजे. कारण हे उत्तम मंगल आहे, योग्य मंगल आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये मंगल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं हित, आपलं सुख, आपलं कल्याण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण जे जीवन जगत आहोत कशासाठी जगत आहोत? आपण सुखी राहावं, आपण समाधानी राहावं, आपण आनंदी राहावं, यासाठी तर आपण जीवन जगतो. असा संसारामध्ये कोणता मनुष्य आहे की मी फार दुःखी असावं, मी फार बेचैन असावं, मी फार कष्टी असावं, माझ्या जीवनामध्ये असंख्य दुःख असावे, असं कोणाला वाटते का? कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असावं. मग प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असावं, मग सर्वच लोक सुखी आहेत का? बघा, सर्वच लोक सुखी आहे का? नाही. मग वाटते तर सगळ्यालाच मी सुखी असलं पाहिजे, मग सुखी का नाही? मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे असं वाटतं आपल्याला. मग वाटून, फक्त वाटूनच सगळं काही होते का? मी जर असं म्हटलं की मला निर्वाण पदाची प्राप्ती झाली पाहिजे आणि मी एका जागी बसतो तर निर्वाण पद प्राप्त होईल का? होणार नाही. जोपर्यंत भगवंत असे म्हणतात प्रॅक्टिकली आपण धम्माचं आचरण करत नाही, म्हणजे सुख तर आपल्याला हवं आहे, सुख तर पाहिजे आहे. मग सुख पाहिजे तर सुखाचा मार्ग तर माहीत पाहिजे आपल्याला, किंवा सुखाचा मार्ग माहीत आहे समजून घ्या. मग माहीत असून त्या मार्गाने आपण मार्गक्रमण तर केलं पाहिजे. आता सर्वांना सुखाचा मार्ग आहे. बघा मनुष्याची म्हणजे मिस्टेक कुठे होते, चूक कुठे होते बघा आपली, आपल्याला सर्व माहीत आहे. आता जसं उदाहरण म्हणून तुम्ही पंचशील ग्रहण केलं की नाही सर्वांनी? पंचशील पानाती पाता वेरमणी शिक्षापदं समादयामी. त्याचा मराठी अर्थ काय होतो? मी कुठल्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही. दुसरं शील आहे अधीनदाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. तिसरं शील आहे कामे सुमिच्छा, मी अकुशल कर्म करणार नाही. चौथं शील मुसावादा आहे, मी खोटं बोलणार नाही, निंदानलस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, सुरामेर, मी कुठल्याही प्रकारच्या नशेली पदार्थाचं सेवन करणार नाही. हे माहीत आहे की नाही आपल्याला? सगळ्यांना माहीत आहे. तरी सुद्धा रोज आपण विहारामध्ये घेतो, ऐक नाही, रोज विहारामध्ये आपण घेतो. एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल तरी आपण घेतो, रोज रोज आपण ते घेतो. आपल्याला माहीत सुद्धा आहे तरी सुद्धा आपण काही सुखी होत नाही. का असं असेल? काहीतरी चुकत आहे का नाही? कुठेतरी चुकत आहे. कारण समजून घ्या, योग्य मार्गाने जर आपण जात असेल, आपल्याला सर्व गोष्टी जर माहीत असतील, पण आपण जर सुखाला प्राप्त होत नसेल तर याचा अर्थ कुठेतरी आपलं चुकत आहे. कारण भगवंताचा धम्म तर जाग्यावरच आहे, ऐक ना, भगवंताचा धम्म तर म्हणजे तिथेच आहे. एकदा एक मनुष्य बघा रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालताना चालत राहतो एका जंगलामध्ये तो शिरतो आणि जंगलामध्ये शिरल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतो, काय मनुष्य वस्ती नसते. एका चौकीवरती म्हणजे चारही बाजूला रस्ते जाणाऱ्या ठिकाणावरती येत असतो चौकामध्ये, आणि त्याला असं वाटतं की आता आपण कुठे जावं, कारण त्याला काय रस्ता माहीत नसते. तर बाजूलाच बघा एक झोपडी असते आणि त्या झोपडीमध्ये एक वृद्ध म्हातारे बाबा राहत असतात. मग त्याला असं वाटतं की या बाबांना आपण विचारलं पाहिजे की हा रस्ता कुठे जात आहे. तर त्याच्याकडे ते जातात आणि त्यांना विचारतात की बाबा हा जो रस्ता आहे हा रस्ता कुठे जात आहे? बाबा असं म्हणतात की बेटा, माझं संपूर्ण आयुष्य इथे गेलं, मी एवढ्या वर्षापासून इथेच राहत आहे, मी पाहतो लहानपणापासून वृद्धकाळापर्यंत हा रस्ता मात्र इथेच आहे, तुला कुठं जायचं ते तू मात्र सांग. रस्ता जागेवरच आहे, ऐक ना, बुद्धाचा धम्म हा जागेवरच आहे. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? आपल्याला श्रोतापन्न व्हायचं आहे, आपल्याला सकृतागामी व्हायचं आहे, आपल्याला अनागामी व्हायचं आहे, आपल्याला अरहंत व्हायचं आहे.
म्हणजे आपल्याला नेमकं धम्मामधल्या कोणत्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे हे मात्र ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने बघा फळ देणारा असतो. आणि तुम्ही जर तशा प्रकारचं आचरण केलं, तुम्ही जर तशा प्रकारचं अनुसरण केलं तर नक्कीच बघा तुम्हाला ते सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म बघा आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे. आपल्याला जो मार्ग सांगितला आहे, शीलाचा मार्ग हा सुखाचा मार्ग आहे, दान मार्ग हा सुखाचा मार्ग आहे, प्रज्ञेचा मार्ग हा सुखाचा मार्ग आहे. म्हणजे कायला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि मनाला परिशुद्ध करणे. काय म्हणजे आपलं शरीर, आपल्या शरीराने कधी आपण प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरी करू नये, कधी अकुशल कर्म करू नये. आपल्या वाणीने कधी आपण खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपल्या मनाने कधी आपण दुसऱ्याचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये. म्हणजे भगवंत असे म्हणतात की परेचनं विजानंती मय्यमेथ यमामसे एच तथ्य विजानंती ततो समंती मेधगा. अज्ञानी लोकांना कळत नाही आहे या संसारामधले आपण पाहुणे आहोत. कोणी परमनंट आहे का राहणार आपल्या धुळ्यामधलं, किंवा नाही बा माझा परमनंट मुक्काम आहे या धर्तीवरती, असं आहे का कोणी? कोणीही नाही आहे. आपण पाहुणे आहोत, ऐक ना, थोडे दिवसाचे, कोणी 10 दिवसाचे पाहुणे आहे, ऐक, कोणी 10 वर्षाचे आहे, कोणी 20 वर्षाचे, कोणी 50 वर्षाचे, कोणी 70 वर्षाचे. लय जर आयुष्य घेऊन आलं तर कोणी 100 वर्षाचे पाहुणे आहे. पण पाहुणा मात्र एक दिवस घरून निघून जात असतो. म्हणजे मनुष्याचं जीवन बघा अल्प आहे. पण जे अज्ञानी लोक आहेत, जे अडाणी लोक आहेत, जे मूर्ख लोक आहेत, त्यांना असं वाटतं की मी अमर आहे, मी अजरामर आहे. भगवंत असे म्हणतात की असा विचार जर आपण केला असेल तर आपला राग कसा नष्ट होईल, आपला द्वेष कसा नष्ट होईल, आपला मोह नष्ट कसा होईल. ज्ञानी मनुष्य जाणतो की अरे मी तर, माझं जीवन क्षणभंगुर आहे, माझं जीवन परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे. आणि मग माझं जीवन जर बदलणारा आहे तर मी दुसऱ्यांचा राग का करू, मी दुसऱ्यांचा द्वेष का करू, मी दुसऱ्यांचा मोह का करू? कारण मी तर मरणधर्मी आहे, माझा स्वभाव हा मरणधर्मी आहे. मी कधी ना कधी मरणार आहे. आज मरू शकतो, उद्या मरू शकतो, कधी मरू शकतो. म्हणजे अगदी पाण्याच्या बुडबुड्या समान बघा आपलं जीवन आहे. कधी केव्हा मनुष्य मरेल. अहो घास जेव्हा भोजन करता करता ठसका लागला तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. पाणी पिता पिता ठसका लागला तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. चालता चालता ठेस लागली पायाला तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. काय या जीवनाचा भरोसा? काहीही या जीवनाचा भरोसा नाही. मग या जीवनाचा काहीच भरोसा नाही तर मग राग कशासाठी करायचा, द्वेष कशासाठी करायचा, मोह कशासाठी करायचा, वैरत्व कशासाठी करायचं, भांडण तंटा कशासाठी करायचा? कारण याचा तर काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, उपासकांनो, जीवन फार अनमोल आहे. या जीवनाचा आपण सदुपयोग घेतला पाहिजे. आपण मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. आपण अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने आपण राहिलं पाहिजे. कारण आपण जेवढं चांगलं कुशल कर्म करू, पुण्य कर्म करू, तर वर्तमान काळामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी मिळते बघा. आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा आपल्याला सुख प्राप्त होते. मग मृत्यूच्या नंतर सुख कसं प्राप्त होते? कारण वर्तमान काळामध्ये इहलोकी तर आपण सुखी असतो, परलोकी सुद्धा आपण सुखी असतो. साधा आणि सोपं उदाहरण आहे. परलोकी आपण सुखी कसं असतो? आता काही लोक म्हणतात की परलोक कोण पाहिला? आम्ही पाहिला नाही आणि तुम्ही नाही पाहिला. पण परलोकी मनुष्य सुखी असतो. कसा सुखी असतो? जसं एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला, 2 प्रकारचे लोक विचार करतात. एक प्रकारचा लोक विचार असा करतात की एखादा मनुष्य जर गेला तर लोक काय म्हणतात? बरं झाला गेला, नाही, हा बरं झाला गेला, कारण याचा धरतीला भार होता, हा काहीच कामाचा नाही. ना स्वतःच्या चांगलं कर्म करायचा, ना परिवारासाठी चांगला होता, ना समाजासाठी चांगला होता, याचा कोणाला काही फायदा नव्हता. हा बरं झाला म्हणतात गेला. पण एखादा चांगला मनुष्य गेला तर लोक काय म्हणतात? अरे हा व्यक्ती उगाच गेला, जायला पाहिजे नव्हतं, चांगला व्यक्ती होता, सदाचारी व्यक्ती होता, सिलवान व्यक्ती होता. हेच तर सुख आहे. कारण मृत्यूच्या नंतर चांगल्या मनुष्यांचं नाव घेतलं जातं. 2600 वर्ष होऊन गेले भगवंताला, आजही नाव काढतो की नाही आपण? अनाथपिंडक होऊन गेला, माता विशाखा होऊन गेली, ऐक ना, राजा प्रसेनजित होऊन गेला, बिंबिसार होऊन गेली, मल्लिका होऊन गेली, चक्रवर्ती सम्राशोक होऊन गेले. अलीकडच्या काळामध्ये आपले बोधिसत्व बाबासाहेब होऊन गेले. आजही त्यांचं नाव काढतो की नाही आपण? का काढतो? कारण त्यांच्याकडे काय धन होतं म्हणून, ते काय दिसायला फार सुंदर होते म्हणून, त्यांच्याकडे फार गडगंज संपत्ती होती म्हणून? बिलकुल नाही आहे. त्यांनी जे कार्य केलं, ज्यांनी जे कर्म केले, त्या कर्मरूपाने बघा या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो. आणि त्यामुळे
सातत्याने आपण चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे जेवढे अधिक आपण चांगले कर्म करू, कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, आपल्या कर्माचे दायात आपण असतो. आपल्या कर्माचे दायात आपण असतो. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठे न भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनिवेती चक्कं वह वहतो पदं ततो नंग सुख मनिवेती छाया व अनपायती. भगवंत असे म्हणतात की मन हे मुख्य आहे, मन मनोमय आहे. जर चांगल्या मनाने आपण जर कर्म केले, चांगल्या मनाने आपण कार्य केलं तर आपल्या सोबत सुख तसंच असतं जसं आपल्या सोबत आपली सावली कधीही आपल्याला सोडून जात नाही. पण आपण अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं तर दुःख सुद्धा आपला पाठलाग तसंच करते जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. आणि त्यामुळे बघा मन तर विचाराचं उगमस्थान आहे ना. म्हणजे ज्याप्रमाणे नदीचा झरा हा सतत वाहत असतो, अगदी मनाचा झरा सुद्धा सतत वाहत असतो, चांगल्या कर्माचा आणि वाईट कर्माचा. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे, अरे मी मनुष्य जन्मास आलो आहे. मनुष्य म्हणून सुद्धा म्हणजे मनुष्य जन्मास आलं एवढंच खरं आहे का? किंवा मनुष्य जन्मास आलो म्हणजे मनुष्य सुखी होईल का? नाही. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. त्याच्या समोर चालून मनुष्य जन्मास येऊन मनुष्याला धम्म श्रवण करणे मिळणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. मग केवळ धम्म श्रवण करूनच आहे का? तर नाही, धम्माचं आचरण करणे सुद्धा ही अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. बघा असंख्य लोक या संसारामध्ये आहे. साधा आणि सोपं उदाहरण घ्या. या क्षणी आपल्या नगरामध्ये असणारे लोक, आता तुम्ही इथे धम्म श्रवण करत आहात, काही लोक टीव्ही पाहत असतील, मनोरंजन करत असतील संसारामध्ये, काही लोक या क्षणी प्राण्यांची हत्या करत असतील, काही लोक या क्षणी चोरी सुद्धा करत असतील, काही लोक या क्षणी अकुशल कर्म सुद्धा करत असतील, कोणी खोटं बोलत असेल, निंदास्ती करत असेल, चाडी चुगली करत असेल, कोणी मद्यसेवन करत असेल. म्हणजे संसारामध्ये बघा असंख्य लोक वाईट कर्माने जीवन जगणारे असतात. चांगल्या कर्माचं आचरण करणारे लोक फार कमी असतात. आणि त्यामुळे बांधवांनो, ही सुवर्ण संधी बघा आपल्याला प्राप्त झाली आहे. या सुवर्ण संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. कारण कर्म हे आपल्या सोबत असतात, धम्म आपल्या सोबत जर असेल तर एक बल आपल्याला प्राप्त होते. बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. धम्माचं अनुसरण केल्यामुळे नैतिक बल प्राप्त होते. आध्यात्मिक बल ज्याला आपण म्हणत असतो ते आध्यात्मिक बल आपल्याला प्राप्त होत असतं. आध्यात्मिक बल प्राप्त होते. साधी सोपी गोष्ट आहे बघा. धम्म आचरणाचं बल कसं असते? 4 ठिकाणी प्रवचन करून आलो मी, 90 किलोमीटरचा प्रवास करून आलो, स्वतः गाडी चालवत आणली, आणि आता मला तुम्ही रिटर्न जरी जा म्हणले तरी मी रिटर्न म्हणजे जाऊ शकतो, एवढा स्टॅमिना आहे. आल्या सर म्हटले काय फ्रेश वगैरे होता का? म्हणलं कशाला फ्रेश व्हायचं, एवढे उपासक वाट पाहत आहेत, डायरेक्ट बसा. म्हणजे डायरेक्ट गाडीवरून इथे डायरेक्ट बसलो. आहे की नाही बल? जर समजून घ्या एवढा प्रवास केला असेल, दिवसभर समजून घ्या बोलत असेल तर मनुष्य थकेल का नाही? नक्कीच थकेल. परंतु जेव्हा धम्म बल आपल्यामध्ये असते तर ह्या गौण गोष्टी आहेत. म्हणजे शारीरिक जो प्रमाद आहे आणि मानसिक जो प्रमाद आहे, मन जर स्ट्रॉंग असेल, मन जर बलवान असेल तर शरीर आपोआप काम करत असते. पण मन जर आपलं आळसामध्ये असेल, मन जर आपलं प्रमादामध्ये असेल, अरे लय कंबर दुखून राहिली, ऐक ना, लय पाठ दुखून राहिली, लय पाय दुखून राहिले, असं जर आपण विचार केला तर मन तर म्हणते झोप म्हणते थोडंसं, आता ऐक ना, आराम कर म्हणते थोडंसं, ऐक ना. कारण मन तर मन आहे. मन ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला परी येई पिकावर. ऐक ना, बहिणाबाई चौधरीचं. मन हे चंचल आहे. फदरंग चपलंग चित्तंग दुरख दुनिवारयंग उजुंग करोती मेधावी उसुकार व तेजन. भगवंत असे म्हणतात की मन हे चंचल आहे, दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या मनाला माकडाची उपमा दिली भगवंताने. माकड एका फांदीवरती कधीच राहत नाही, एक क्षणभर सुद्धा राहत नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर. आणि मन सुद्धा तसंच आहे, एका ठिकाणी एका विषयावरती ते गुंतून बिलकुल राहत नाही. मग या चंचल मनाला आपल्याला थांबवायचं आहे. मग कशामुळे थांबू शकतो आपण? तर धम्म आचरण केल्यामुळे, शील पालन केल्यामुळे, सदाचाराचं आचरण केल्यामुळे आपण या धम्म बलाला बघा मनाला थांबू शकतो.
आणि त्यामुळे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपला कर्मावरती विश्वास असला पाहिजे. कर्म म्हणजे काय? कार्य. आपण जे काम करत असतो तर कर्मावरती आपला विश्वास असला पाहिजे, कारण कर्म आपल्याला फळ देतात बघा. म्हणजे आपण जर चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळते, वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते. कारण भगवंत असे म्हणते की जैसी करणी वैशी भरणी. जसं फळ असेल, जसं बीज लावलं तसं फळ उत्पन्न होते. जर तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारची फळं खायची, गोड फळं खायची आहे, आंब्याचं जर फळ खायचं तर आंब्याचं लावला पाहिजे, ऐक नाही. कडुलिंब जर खायचं तर कडुलिंब लावला पाहिजे. म्हणजे जसं फळ आपल्याला खायचं असेल तसे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे बघा. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणते की कर्मावरती आपला विश्वास आला पाहिजे. कर्म रिसायकल कसं होते, कर्म आपल्याला परिणाम कसा देते बघा. एक छोटंसं मी उदाहरण तुम्हाला सांगतो की कर्म कसं फिरत असते. कर्माचा हा जो चक्र आहे तर कसं फिरत असते. कधी कधी दृष्टांत असला की साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी समजत असतात. जसं एक मनुष्य रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत असताना दृष्टांत समजून घेण्यासाठी, तो रस्त्याने चालत असताना तो जाता जाता एका आंब्याच्या बागेपासून जात असतो. आणि आंब्याच्या बागेपासून गेल्यानंतर एका झाडाला सुंदर सुंदर असे आंब्याचे फळ येत असतात. आणि साहजिक आहे त्याच्या मनामध्ये तसा भाव उत्पन्न होतो की अरे आंबा तर चांगला आहे. आंबा कुणी पाहिला? आंबा पाहिला कुणी? आंबा पाहिला डोळ्याने. तर डोळ्याने आंबा पाहिला, पण आंबा पिकलेला आहे की कच्चा आहे कोण सांगितलं? मनानं सांगितलं ना, अरे हा आंबा जरा मस्त पिकलेला दिसत आहे. बरं, डोळ्याने डोळ्याने पाहण्याचं काम केलं, मनाने निर्णय दिला की आंबा चांगला आहे. मग आता त्या आंब्यापर्यंत चालत कोण गेलं? चालत पाय गेले आंब्यापर्यंत. आता आंब्यापर्यंत पाय चालत गेले, आंबा तोडला कोणी? हाताने. हाताने तोडल्यानंतर खाल्ला कोणी? तोंडाने खाल्ला. आंबा गेला पोटामध्ये. तेवढ्यामध्ये त्या आंब्याचा मालक आला. न विचारला, आंबा विचारून तोडला नाही. मालकाला राग आला, त्याने मारलं. कुठं मारलं? पाठीवरती मारलं. पाठीवरती मारलं. वेदना झाल्या. वेदना कोणाला झाल्या? वेदना कोणाला झाल्या? मनाला झाल्या ना वेदना. वेदना मनाला झाल्या. मनाला वेदना असह्य झाल्या तर अश्रू आले. कुठून आले? डोळ्यातून आले. आंबा कोण पाहिला होता? डोळ्याने पाहिला होता ना आंबा. हे रिसायकल असं असते बघा. म्हणजे जो करेल तो भरेल. ऐक ना, ज्यांनी जे कर्म केलं त्याचा परिणाम बघा त्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे चांगले कर्म आपण नेहमी केले पाहिजे. चांगले कर्म, कुशल कर्म, पुण्यकर्म जर आपण करत असेल बघा त्याचा लाभ आहे. आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये, कारण मी गाडी सुरू झाली की मग ते 1 तासभर काय थांबत नाही, म्हणजे किमान 1 तासभर. तर अशा पद्धतीने कर्म बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण तुम्ही जर चांगल्या प्रकारचे कर्म केले, कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं तर तुम्हाला बघा लाभ होऊ शकतो. कारण जीवन बघा फार क्षणभंगूर आहे. तुम्ही जीवनाचा विचार जर केला, आपल्याला असं वाटतं की माझं आयुष्य 60 वर्षाचं, 70 वर्षाचं, ऐक नाही. पण आपण जर विचार केला, आपण जर चिंतन मनन केलं तर बघा झोपण्यामध्ये आपला किती वेळ जातो. जर आपण कॅल्क्युलेशन आपल्या जीवनाचं केलं 24 घंट्याचं, तर झोपण्यामध्ये आपला वेळ जातो, खाण्यामध्ये वेळ जातो, नोकरी असेल तर नोकरीमध्ये वेळ जातो, आपल्या स्वतःसाठी वेळ, जे काय आपले पर्सनल काम असतात त्यासाठी वेळ जातो. मग धम्माचं आचरण करण्यासाठी आपण किती वेळ देतो दिवसभरामध्ये? याचं चिंतन मनन जर केलं तर आपल्याकडे मायनस येते, मायनस पडते. मग आपल्याकडे जर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्याची गोष्ट जर मायनस असेल तर सुख कसं मिळेल? सुख कसं काय मिळणार आहे? कारण सुख काय बाजारात मिळणारी गोष्ट आहे का? चला द्या 100 रुपये घ्या चटाकभर सुख असं म्हणू शकतो का आपण? नाही. तर सुख हे आपल्या धम्म आचरणामुळे आपल्याला बघा प्राप्त होत असते. आणि त्यामुळे प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही धम्माचं आचरण करत नाही, धम्माचं अनुसरण करत नाही, तोपर्यंत सुख बघा प्राप्त होत नाही. अनाथ पिंडक जो भगवंताचा महाउपासक बनला, अनाथ पिंडकाने भगवंताला कधी कुठलाही प्रश्न विचारला नाही. 54 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून जेतवन विहाराची निर्मिती केली. रोज भगवंताचं दर्शन घ्यायचा, सकाळी जायचा आणि संध्याकाळी जायचा. 2 वेळा भगवंताचं तो दर्शन घ्यायचा, पण कधीही भगवंताला एकही प्रश्न विचारला नाही. कारण त्याला असं वाटायचं की भगवंत अरे सुकुमार आहे, भगवंत अत्यंत नाजूक आहे, भगवंताला अनेक लोक प्रश्न विचारतात, मग आपण कशाला भगवंताला त्रास द्यायचा. पण भगवंत एवढे महाकारुणिक. अनाथ पिंडक जेव्हा जेव्हा भगवंताकडे जायचा तेव्हा तेव्हा भगवंत त्याला उपदेश देत असत. असा उपदेश श्रवण करून बघा 160 सुत्त
अनाथ पिंडक मुखोगत करत असतो. आणि आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिनी भगवंताच्या समोर तो बोलून दाखवतो की भगवान मी सुत्त पाठ केले 160 सुत्त आज या क्षणी भगवंतासमोर तो म्हणून दाखवत असतो. आपण जसं वंदना पाठ करतो, सुत्त पाठ करतो, भंतेना म्हणतो की भंते मला हे पाठ झालं, मी म्हणून दाखवू का? उद्देश हा असतो की काही चुकलं असेल तर भंतेने सांगितलं पाहिजे, किंवा एखादा आपल्यापेक्षा जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला असं म्हणतो बघा मी हे पाठ करून घेतलं. म्हणजे ती पाठ करण्याची जी परंपरा आहे ती परंपरा भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होती, आजही आहे बघा. आणि त्यामुळे ही परंपरा आपण आपल्या विहारामध्ये जोपासली पाहिजे. आपण पंचशील पाठ केलं पाहिजे, आपण बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना पाठ केली पाहिजे, सुत्त सुद्धा आपण पाठ केले पाहिजे. मग कर्णिमेत्त सुत्त असेल, आव्हान सुत्त असेल, रतन सुत्त असेल, जेवढे जेवढे सुत्त आपण पाठ केले तेवढे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं पाठच नाही केलं पाहिजे, नाही तर पुढे पाठ आणि मागं सारस पाठ काही होत नाही. त्याचा अर्थ सुद्धा पाठ असला पाहिजे, आहे की नाही? अर्थ सुद्धा असला पाहिजे. कारण अर्थ जर असेल, बिना अर्थाच्या हजारो गाथा पाठ करून काही उपयोग होत नाही. अर्थासह एक गाथा पाठ करावी आणि त्यानुसार जीवन जगण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे सुत्ताचं पाठ केलं पाहिजे. धम्मग्रंथाचं सुद्धा आपण वाचन केलं पाहिजे. विहारामध्ये वाचन सुरू आहे ग्रंथाचं, रोज संध्याकाळी वर्षावास आहे बघा. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण रोज पुण्य केलं पाहिजे. थोकंग थोकंग पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. आपण व्यवहारामध्ये म्हणत नाही का थेंबा थेंबाने तळ साचतं. हे 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं थोकंग थोकंग पुण्य करोती. थोडे थोडे पुण्यकर्म करा, थोडे थोडे कुशल कर्म करा, थोडे थोडे कुशल कर्म करून तुमच्या पुण्याचा घडा तुम्ही भरला पाहिजे. आणि वर्षावासामध्ये बघा ही सुवर्ण संधी आहे. जो कोणी उपासक ग्रंथ वाचन करत असतील आपण आलं पाहिजे. 1 घंटा स्वतःसाठी आपण दिला पाहिजे की अरे माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या सुखासाठी 1 घंटा मी विहारामध्ये देणार आहे असा संकल्प केला पाहिजे. मी तर म्हणतो की संकल्प नका करू, तुम्ही अधिष्ठान केलं पाहिजे. अधिष्ठान हे कधीही तुटल्या जात नाही. संकल्प तुटतात, संकल्प आपल्या वेळेनुसार बदलतात की जाऊ दे आता मला काय वेळ नाही, जाऊ दे मी जात नाही. पण अधिष्ठान जर आपण केलं बघा तर अधिष्ठान कधीही तुटत नाही. आणि अधिष्ठान आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. माता विशाखेने अधिष्ठान केलं होतं. माता विशाखेने अधिष्ठान केलं होतं. जेव्हा ती विहारामध्ये गाणं गाते तर आनंद म्हणते की भगवान विशाखा फार दुःखी आहे, फार कष्टी आहे भगवान, विशाखा रडत आहे. तर भगवंत म्हणतात की आनंद विशाखा रडत नाही आहे, ती हर्ष, तिला आनंद झाला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये ती गात आहे. काय आनंद झाला भगवान, काय संकल्प केले होते? तर विशाखा सांगते की भगवान मी माझ्या जीवनामध्ये अधिष्ठान केलं होतं. काय अधिष्ठान केलं होतं? भगवान मी माझ्या जीवनामध्ये असं अधिष्ठान केलं होतं की मी भिक्खूंसाठी विहार निर्माण करेन. भगवान 27 करोड रुपये खर्च करून मी विहार निर्माण केलं. भगवान मी अधिष्ठान केलं होतं की त्या विहारामध्ये सुंदर सुंदर आसनं मी भिक्खूंसाठी निर्माण करेन. भगवान मी ती आसनं भिक्खूंना दिले. भगवान मी भिक्खूंना, येणाऱ्या भिक्खूंना, जाणाऱ्या भिक्खूंना, राहणाऱ्या भिक्खूंना मी चिवरदान करेन. भगवान मी त्यांना चिवरदान केलं. मी येणाऱ्या जाणाऱ्या भिक्खूंना, श्रावस्तीमध्ये राहणाऱ्या भिक्खूंना भोजनदान करेल. 2000 भिक्षू रोज माता विशाखाकडे भोजनासाठी जात असत. तुम्ही विचार तर करा, थोडी तुम्ही कल्पना तर करा. आपल्याकडे जर 2 पाहुणे आले, 2 पाहुणे येणार असतील आणि 2 पाहुण्याच्या ऐवजी जर समजा 4 पाहुणे आले तर आपली कशी तारांबळ होती. अरे मी तर 2ची तयारी केली होती, आता 2 आगाव आले. 2000 भिक्षू रोज रोज 2000 भिक्षूंकडे माता विशाखाकडे भोजन असायचं. 7000पेक्षा अधिक माता विशाखाच्या परिवारामध्ये लोक होते. 7000 आणि सर्वच्या सर्व सिलवान होते, गुणवान होते, धनवान होते, सौंदर्यवान होते, मैत्रीवान होते. अशा पद्धती का? कारण तिने तशा प्रकारचं कुशल कर्म केलं होतं, पुण्यकर्म केलं होतं. जे उपसताबद्दल मी सुरुवातीला बोललो, माता विशाखा जेव्हा पहिल्यांदा भगवंताला भेटते वयाच्या 7व्या वर्षी, 7व्या वर्षी वयाचं 7 वर्षाचं वय, 7व्या वर्षी जेव्हा ती पहिल्यांदा भगवंताला भेटते, आपल्या आजोबासोबत जात असते, तर भगवंत तिच्या चेहऱ्याला अनुसरून उपदेश करत असतात. पहिल्याच उपदेशामध्ये ती श्रोतापन्न होत असते. एवढी प्रज्ञावान असते, एवढी बुद्धिमान असते. वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत एकही उपसत न खंड करता कंटिन्यू उपसताचा ती पालन करत असते.
120 वर्षापर्यंत तिला आयुष्य लाभते. किती मोठं अधिष्ठान आहे. कल्पना तर करा आपण, 120 वर्षापर्यंत आपण आयुष्य जगतोय आणि एकही उपवासात आपण खंड करत नाही. किती अधिष्ठान असेल, किती श्रद्धा असेल, किती धम्मबल तिच्यामध्ये असेल. आणि त्यामुळे माता विशाखेला बघा 4 गोष्टींची प्राप्ती झाली होती. मनुष्य उपवासाचं पालन केल्यामुळे 4 गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. कोणाला नको आयुष्य, कोणाला नको आयुष्य, कोणाला नको सुख, कोणाला नको बल, कोणाला नको चर्या. कारण प्रत्येक मनुष्याला असं वाटतं मी सुखी असावं, प्रत्येकाला वाटतं मी सुखी असलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं मला आयुष्य लाभलं पाहिजे, दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. कोणाला अल्पायू असं वाटते का? एखादा म्हातारा मनुष्य आहे आणि तुम्ही त्यांना म्हणा बरं बाबा आई आता लई दिवस झाले, बस झालं का, आता मरता का तुम्ही, असं जर म्हटलं तर ते काय म्हणतील? हा ठीक आहे आता मरतो मी, असं म्हणतील का? नाही म्हणत. ते म्हणतात आणखी थोडे दिवस जगू द्या ना, ऐक 5 दिवस जगू द्या, 10 दिवस जगू द्या, ऐक. म्हणजे मनुष्याला आयुष्य प्रिय आहे. मनुष्याला असं वाटतं की मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे. मग दीर्घ आयुष्याचा लाभ जर झाला पाहिजे तर आपण पुण्यही तसं केलं पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. आणि त्यामुळे 4 उपवास आपण केले पाहिजे. बघा किमान 4 उपवास. बरं 4 होत नाही तर किमान 2 केले पाहिजे, 2 होत नाही तर किमान 1 तरी आपण केलं पाहिजे. म्हणजे पौर्णिमेला उपवासशील तुम्ही ग्रहण केलंच पाहिजे, अमावस्येला तुम्ही उपवासशील ग्रहण केलंच पाहिजे, किंवा अष्टमीला तुम्ही उपवासशील ग्रहण केलंच पाहिजे. आता ऑनलाईन पद्धती आहे, ऑनलाईन सुद्धा सील दिला जातं. सकाळी सकाळी बघा 400-500 लोक ऑनलाईन बघा सील ग्रहण करतात. आम्ही सकाळी सकाळी सील देत असतो. भंतीचे असतात, करुणानंद भंतीचे असतील, दमानंद भंतीचे असतील, तर 400-500 लोक बघा ऑनलाईन, जिथे खेड्यापाड्यामध्ये भिक्षू नसतात, विहार नसते, मग घरी बघा ते धम्माचं आचरण करत असतात. आणि त्यामुळे धम्म आचरण करणं, प्रॅक्टिकली धम्माचं आचरण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारचे उपवासत शीलधारी उपासक उपासिका निर्माण झाले पाहिजे. कारण भिक्खूंची संख्या फार कमी आहे बघा, बोटावरती मोजण्यासारखे भिक्षू आहेत. आणि त्यामुळे आपण उपासकाने सुद्धा निर्माण झालं पाहिजे. आपण अभ्यास केला पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं योगदान आपण दिलं पाहिजे. केवळ भिक्खूच धम्माचा प्रचार करू शकतो असं नाही आहे. भिक्षू सुद्धा करतात, भिक्खुणी सुद्धा करतात, उपासक सुद्धा करतात आणि उपासिका सुद्धा करतात. धम्मरथाची ही 4 चाके आहे. ही 4ही चाकं जर मजबूत असतील तर धम्मरथ बघा गतिमान होऊ शकतो. 4 चाकापैकी 1 चाक जरी नसेल तरी धम्मरथ काही चालणार नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं सरांनी तुम्हाला जे ओझर तर सांगितलं, बऱ्यापैकी त्याने सांगितलं. मला असं वाटते सकाळी मी व्हिडिओ टाकला, त्याने तो अत्यंत मनपूर्वक ऐकला असं वाटते. आणि त्यामुळे त्याने सर्व डिटेल बघा सांगितलं आहे. धम्माचा प्रचार झाला पाहिजे. मी तर स्वतःला धन्य समजतो की आपल्याला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये काम करण्यासाठी मिळत आहे. अहो जर समजा म्हणजे स्वतःचं काहीतरी कुठेतरी थोडंफार पुण्य केलं असेल ऐक ना, म्हणून भिक्षू जीवन लाभ झालं, नाही तर संसारामध्ये आपलं आपलं चाललं असतं. पण स्वतः कुठेतरी काहीतरी पुण्य असेल, माता पित्यांचं काहीतरी पुण्य असेल की आपल्याला परवानगी दिली भिक्खू जीवनामध्ये राहण्याची, आणि हळूहळू हळूहळू बघा 21 वर्ष भिक्खू जीवनामध्ये होऊन गेले बघा. म्हणजे 12वीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही भिक्षू झालो. आज 21 वर्ष भिक्खू जीवनामध्ये बघा झालेले आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला समर्पित केलं. असं वाटतं की आपल्याला आपलं स्वतःचं पुण्य आहे, स्वतःचं कुशल कर्म आहे. औरंगाबाद शहरामध्ये बघा आम्ही राहतो. गेल्या 15 वर्षापासून सुंदर असं विहार निर्माण केलं आहे. 7000 स्क्वेअर फूट जागा आहे मेन सिटीमध्ये. आणि उपासकांच्या दान बलातून म्हणजे 2010 पासून ते 2020 पर्यंत जवळपास 50 लाखाचं बांधकाम झालेलं आहे. सुंदर असं विहार आहे. श्रीलंकेवरून मी स्वतः जाऊन मूर्ती आणलेली आहे. सुंदर असं भिक्खू निवास आहे. आणि आता नव्याने 1800 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही लायब्ररी बघा निर्माण केली. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, आपले विद्यार्थी घडले पाहिजे, त्याने अभ्यास केला पाहिजे, यासाठी सर्व उपासकांच्या दानबलातून ह्या सगळ्या गोष्टी बघा केल्या. आणि विशेष म्हणजे प्रॉपर तेथले उपासकांच्या दानातून ह्या सर्व गोष्टी बघा निर्माण केल्या. गेल्या 4-5 वर्षापासून जळगावमध्ये आम्ही जात असतो वर्षावासाच्या निमित्ताने, 3 महिने तिथे राहत असतो. तर हा जो पट्टा आहे, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, चाळीसगाव असेल, इकडे तिकडे यावल असेल, रावेर असेल, तर धम्माचा प्रचार प्रसार थोडा कमी आहे. हळूहळू आता होत आहे, लोक जागरूक होत आहे. आणि आमच्या मनामध्ये असा संकल्प आला की आपण इकडे काम केलं पाहिजे. अनेक लोक समजतात की भंतीचे आता आपला सेटअप तयार आहे, एवढं मोठं विहार आहे, इथेच तुम्ही करू शकता. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे
की जिथे नाही आहे तिथे आपण केलं पाहिजे. म्हणजे जिथे जमीन नांगरायची आवश्यकता आहे तिथं नांगरण्याचं काम केलं पाहिजे, जिथे जमीन पेरण्याची आवश्यकता आहे तिथे पेरण्याचं काम केलं पाहिजे, जिथे जमीन निंदण्याची आवश्यकता आहे तिथे जमीन निंदण्याचे काम केलं पाहिजे. म्हणजे जिथे जशी आवश्यकता आहे तसं आपण काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा. आणि उपासकासोबत मी चर्चा केली. चर्चाअंती मला असं वाटलं की जळगाव शहरामध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बघा 2-3 वर्षापासून आम्ही जागेच्या शोधामध्ये होतो, तर एक अत्यंत सुंदर जागा आपल्याला प्राप्त झाली. अजिंठ्यापासून फक्त 35 किलोमीटर आणि जळगावपासून अजिंठ्याकडे जाताना फक्त 15 किलोमीटर. अत्यंत रमणीय असं ते ठिकाण आहे. डोंगराचा भाग आहे. 16.5 एकर जागा आहे. म्हणजे अत्यंत सुंदर अत्यंत रमणीय अशी ती जागा आहे. उपासक आपलेच आहेत आणि त्यामुळे अत्यंत कमी किमतीमध्ये आपल्याला त्यांनी ती जागा दिली. त्यांना मी सांगितलं, माझा प्लॅन समजून सांगितला. त्यांना म्हटलं मी जागा घेत आहे, तिथे काम करत आहे, तिथे विहार निर्माण होईल, ट्रेनिंग सेंटर निर्माण होईल, उपासकाचं ट्रेनिंग सेंटर निर्माण होईल. आता माझं काय जे काय 10-15 वर्षाचं आयुष्य असेल, मी काय जागा सोबत घेऊन जाणार आहो का, मी काय काम सोबत घेऊन जाणार आहो का. येणारी पिढी ही ते काम करेल, तुमची पिढी घडेल आणि त्यामुळे तुमचं सुद्धा पुण्य व्हावं, तुमचं सुद्धा कुशल कर्म व्हावं यासाठी तुम्ही म्हणजे एखाद्या बिल्डरला जागा विकत आहो असा तुम्ही मनामध्ये दृष्टिकोन आणू नका. आपण धम्म कार्यासाठी ही जागा देत आहो असा तुम्ही विचार करा. आणि त्यामुळे त्यांनी मी जी किंमत सांगितली त्या किमतीमध्ये बघा त्यांनी आपल्याला ती जागा दिली. म्हणजे 1 कोटीपर्यंत त्या जागेची किंमत आहे आणि बाकीचं जवळपास 20-1 लाख रुपये असा खर्च येत आहे. म्हणजे 1,20,00,000 अशा एवढ्या किमतीमध्ये बघा ती जागा आपल्याला पडली आहे. 16.5 एकर जागा आहे. मग लोक असे म्हटले मला भंतेजी एवढा पैसा कसा तुम्ही भरसाल, कारण मी म्हटलं माझे कामं चालूच असतात, त्याच्यामुळे माझ्याकडे काय असं फारसं बँक बॅलन्स नाही आहे. कारण कामं सतत चालू आहेत. आजही आमचं लायब्ररी आणखी सुरू झालं नाही आहे, लायब्ररीचे कामं चालूच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कामं चालूच असतात. तर मी त्यांना म्हटलं की फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे धम्म बल जर आपल्यामध्ये असेल, आपण प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर पैसा उभारण्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. मग कसं उभारसाल, तर मी त्यांना सांगितलं की म्हटलं बाबा हे बघा आपण लोकांना 1,20,00,000 रुपये जमा करायचे आहे. तर माझ्या डोक्यामध्ये चिंतन जेव्हा मी केलं की पैसा कसा जमा करायचा, तर चिंतनामधून एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की आपण जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये लोक आहे, आपल्या जे परिचित लोक आहे, तर या लोकांना आपण केवळ फक्त तुम्ही 10,000 रुपये दान द्या असं म्हणायचं. आपण हक्काने सांगायचं की तुम्ही हे दान करा. 10,000 रुपये देणारे जर 1200 लोक जर तयार झाले तर 1,20,00,000 रुपये जमा होतात. आणि 10,000 रुपये देण्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. मी सरांना सुद्धा मागे आमची भेट झाली तेव्हा बोललो, असे अनेक उपासक तयार आहे. आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारचा हा एक सम्यक संकल्प आपण केला. मी ते माझं अधिष्ठान केलं आहे. म्हणजे ती जागा होईल, तिथे काम सुद्धा होईल असा अधिष्ठान आहे. 80 फूट बुद्धांची मूर्ती निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे. कारण आपले भगवंत 80 वर्षे जीवन जगले. 80 वर्षाचं आयुष्य भगवंताला लाभलं, तर त्या 80 वर्षाच्या आयुष्याचं प्रतीक म्हणून आपण 80 फूट बुद्ध मूर्तीचा प्लॅन केला आहे. तिथे भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, तिथे अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, उपासकांना सुद्धा ट्रेनिंग सेंटर असेल, श्रामणेर ट्रेनिंग सेंटर असेल. म्हणजे अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं सुंदर असं एक हॉस्पिटल असेल, स्कूल असेल. म्हणजे येणाऱ्या काळात तिथे प्लॅन आहे. ते सगळं मीच केलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. कारण मी जर असं एवढं सांगतो म्हणजे काय लगे उद्याच कामाला सुरुवात होईल का, असं बिलकुल नाही आहे. म्हणजे ट्रस्टच्या अंतर्गत आपण असे प्रोजेक्ट समोर ठेवत आहोत. मी असं म्हणतो की माझ्याकडून जागा झाली आणि मूर्ती जरी झाली तरी भरपूर झालं. बाकी येणारी पिढी ते काम करेल. आणि त्यामुळे असं माझं अधिष्ठान आहे. या अधिष्ठानामध्ये फुल नाही फुलाची पाकळी आपण सुद्धा म्हणजे सहकार्य करावं. संपूर्ण महाराष्ट्रामधून श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही सतत फिरत असतो. 3 महिने फक्त वर्षावासाचे एका ठिकाणी राहतो. 9 महिन्यापर्यंत आम्ही सतत फिरत असतो. धम्म दौऱ्याच्या दृष्टिकोनातून जे लोक आमचे स्टेटस बघतात त्या लोकांना माहिती आहे. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढं आम्ही फिरतो बघा. आता ही गाडी आपल्याला उपासकांनी दान दिली. 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये 1,00,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. 2 वर्षामध्ये ज्यांच्याकडे गाड्या असतील त्यांना कळेल की 1,00,000 किलोमीटर म्हणजे काय आहे. 1,00,000 किलोमीटर गाडी 1,09,000 काहीतरी गाडी झाली बघा 2 वर्षामध्ये. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की आम्ही किती फिरतो.
सर्व्हिसिंगवाला म्हणते तुम्ही कुठं जाता, एवढं काय रोजच फिरत असता का तुम्ही, म्हणजे एवढं लवकर लवकर सर्व्हिसिंगला तुम्ही आणता. त्यांना म्हणत असतो आम्ही, ते म्हणा गाडी लावली काय, म्हणलं लावली नाही, आम्हीच लावलेला हो कामाला, कारण आम्हीच फिरत असतो, त्याच्यामुळे गाडी लावली वगैरे नाही, आम्ही सतत फिरत असतो. कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे बाबासाहेबांची अपेक्षा होती बघा, की धम्माचा प्रचार भिक्षूंनी केला पाहिजे. आपलं तारुण्य आहे 5-10 वर्षाचं, कारण तारुण्यामध्ये आपण फिरू शकतो, तरुणपणामध्ये आपण फिरू शकतो. एकदा थोडं उतरतं वय झालं, एका जागी आपलं बसायचं, लिखाण काम करायचं, येणाऱ्या लोकांना शिकवायचं. आता आपण फिरू शकतो तर आपण फिरायचं, असा आम्ही संकल्प केला आणि आम्ही 4-5 भिक्षू बघा सतत फिरत असतो. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो, कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची बाबासाहेबांची संकल्पना होती. त्या संकल्पनेमध्ये भारत बौद्धमय करण्याची संकल्पना बाबासाहेबांची होती. त्या संकल्पनेमध्ये मी काय देऊ शकतो, माझं योगदान मी काय देऊ शकतो, कारण माझं जीवन हे बाबासाहेबांमुळे मला प्राप्त झालं आहे. मग बाबासाहेबांच्या मिशनला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो याचं चिंतन म्हणून आपण बघा केलं पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने बघा जिथे जिथे कुठे धम्माचं कार्य होत असेल, विहाराचं कार्य होत असेल, आपण तर अत्यंत सुंदर विहार म्हणजे निर्माण केलं. खरं तर मी तुम्हाला म्हणजे सुरुवातीला सुद्धा धन्यवाद दिला, आताही धन्यवाद देतो, कारण एवढं सुंदर आपण विहार निर्माण केला आहे. अत्यंत रमणीय आहे, मूर्ती सुद्धा अत्यंत सुंदर आहे. सरांनी आम्हाला फोटो पाठवले, फोटो पाहिल्यानंतर आम्ही अत्यंत प्रसन्न झालो. मला असं वाटतं 30-31 तारखेला भंतेजी आले होते, मी फोटो बघितले, विनयरखिता भंतेजी आले होते, ज्ञानरक्षी भंतेजी आले होते, ऐक ना, जे अत्यंत विनयरखिता भंतेजी अत्यंत विद्वान भंतेजी आहेत, शिलवान गुणवान भंतेजी आहेत, फार ज्ञानी भंतेजी आहेत. ज्ञानरक्षी भंतेजी तर आपण परिचित आहातच. म्हणजे नेहमी नेहमी भिक्षू आपल्याकडे आले पाहिजे, धम्माचा प्रचार झाला पाहिजे. एक चालतं बोलतं विहार असलं पाहिजे. विहार हे नेहमी जिवंत असलं पाहिजे, विहार मेलेलं नाही पाहिजे. नाही तर विहार झालं, लॉक लावलं की पौर्णिमेलाच उघडायचं, ऐक ना, विहार उघडायचं 14 एप्रिलला, ऐक ना, विहार उघडायचं बुद्ध पौर्णिमेला, असं बिलकुल नाही झालं पाहिजे. एक व्यक्ती जरी असेल, वर्षावा संपल्यानंतर सुद्धा आपण किमान बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून रविवारी का होईना एक दिवस आपण विहारामध्ये आलं पाहिजे. ज्यांना वेळ असेल त्याने रोज आलं पाहिजे, 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास आपण विहारासाठी दिला पाहिजे. विहार हे बघा जिवंत असले पाहिजे, रोज विहारामध्ये आपण आलो पाहिजे, रोज विहाराची साफसफाई झाली पाहिजे, परिसराची साफसफाई झाली पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो तसं विहार सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे, कारण इथे आपला दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त होतो. आणि जिथे दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त होतो तर तिथे बघा आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत श्रद्धेने, फार मोठ्या संख्येने आपण इथे आला आहात. आपण अत्यंत असीम आणि महान हे पुण्यकर्म केलं. या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आपण धम्मदेशना श्रवण केली. आपणा सर्वांसाठी मी अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं साधु. सुखियो मंगलो कल्याणो दीर्घायुष्य.